नमस्कार टीचर, मी संदीप दिवस सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला। जसं की आपण एक एज्युकेटर्स आहात, टीचर्स आहेत आणि आपली इन्स्टिट्यूट आहे, ऑफलाईन कोचिंग आहे, ऑनलाईन कोचिंग आहे किंवा हायब्रिड मोडमध्ये आपण एक प्लॅन करताय की आपल्याकडे एक स्टुडिओ सेटअप हवा पाहिजे। आणि जर आपण प्लॅन करताय की आपल्याकडे स्टुडिओ सेटअप आहे तर आपण कुठून घेऊ शकतो, काय साईज घेऊ शकतो, कसं आपण प्रिपेअर करू शकतो, हे जे सगळं आहे त्याचमध्ये आज आपण पाहणार आहे। जसं की मी आहे स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला। आज आपण पाहणार आहे की एक स्टुडिओ सेटअपसाठी काय काय इक्विपमेंट्स इम्पॉर्टंट असतं आणि त्याचमध्ये डिजिटल बोर्ड किंवा जे वेगळे आहे इक्विपमेंट्स त्याचमध्ये आपल्याला कोणकोणती रिक्वायरमेंट असतं। तर लेट्स आपण पाहूया आणि बघू की आपण काय काय इक्विपमेंट्स घेऊ शकतो। आणि याचमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपल्याला बेस्ट इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलची साईज कोणती असते आणि त्याचमध्ये आपल्याला काय बेनिफिट भेटतं आणि त्याची प्राइसिंग काय असतं हे आज आपण पाहणार आहे। की जर आपण पण प्लॅन करत आहात की आपला पण स्टुडिओ सेटअप हवं, त्याचमध्ये आपण एक प्रॉपरली आपला डिजिटल बोर्ड हवं, त्याचमध्ये एक आपण प्रॉपरली स्टुडिओ सेटअपमध्ये रेडी केलं आहे, त्याचमध्ये आपली जे आहे स्टुडिओ सेटअप ते आपण कसं प्रिपेअर करू शकता। तर लेट्स पाहूया, स्टार्ट करूया। जसं की आपण इथे पाहतात की आपली वेबसाईट आहे smartinfusion.com ची। जसं की आपण ऑल इंडियाजमध्ये आहे, आपली सगळ्या ठिकाणी आपली ब्रांचेस आहे। जसं की आपण कोणत्याही राज्यामध्ये होऊ शकतं, त्या राज्यामध्ये आपली एक ब्रांच आहे जिथे आपण फिजिकली जाऊन एक्सपिरियन्स करू शकता। आता याचमध्ये पण बरंच काही, जर आपल्याला प्रोडक्ट पाहिजे किंवा आपल्याला एक्सपिरियन्स सेंटर बघायचं तर आपण इझिली पाहू शकतो, आपले जे डाऊट आहे ते क्लिअर करू शकता। आता आपण विदाउट इंटरप्शन्स आपण लेट्स पाहूया की आपल्याला काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं आणि आपण कसं प्रिपेअर करू शकतो एक आपला स्टुडिओ सेटअप। आणि जे महत्त्वाचं आहे डिजिटल बोर्ड कोणता स्पेसिफिक साईज परफेक्ट असतं आणि त्याची प्राइसिंग काय होणार ते आज आपण पाहणार आहे। तर पाहूया आपण। जसं की एक स्टुडिओ सेटअपसाठी आपल्याला डिजिटल बोर्ड, कॅमेरा, आता आपल्याकडे जसं आपण पाहतात माझ्यासमोर जे लावलं आहे, मी 4K PTZ कॅमेरा यूज करत आहे। तर असंच बरंच कॅमेरा आहे बिकॉज की आपण रोटेशनल यूज करायचं आहे किंवा ऑफलाईन हायब्रिड मोड क्लास, ऑफलाईन ऑनलाईन कोणताहीसाठी आपण 4K PTZ कॅमेरा प्रॉपरली यूज करू शकता। आणि त्याचमध्ये जे फॅसिलिटी आहे ते झूम इन करू शकतं किंवा झूम आउट इझिली करू शकतं, आपण प्रीसेट पण लावू शकतं, 360 रोटेट पण करू शकतं इझी। म्हणजे याच रिमोटवर पण सगळं ॲक्सेस करू शकतो कॅमेराला। त्यानंतर रिक्वायरमेंट असतं माईक। आता आपण समोरच पाहतात की आपल्याकडे जे आहे सनायझरची माईक आहे, त्याचमध्ये 100% नॉईज कॅन्सलेशन भेटतं, ते आपण इझिली यूज करू शकतो किंवा मार्केटमध्ये आहे, आपल्याकडे पण आहे। जसं की कॉलर माईक असतं अँड हेड माईक आहे, ते आपण यूज करू शकता आपल्या हिशोबाने। त्यानंतर आहे सर्व्हर आणि मॉनिटर। जसं की आपण रिक्वायरमेंट असतं आपण जे सेटअप प्रोव्हाइड करतात 2 मॉनिटरचा आणि एक सर्व्हरचा, बिकॉज ते आपलं जे कॅमेरा आणि माईक आहे ते कनेक्टेड असतं कुठे, आपल्या सर्व्हरला। सर्व्हरमध्ये आपले जे मिनिमम i7 i5 आपण ते प्रोव्हाइड करतात, त्याचमध्ये मिनिमम जे आहे ग्राफिक्स, हार्ड डिस्क आणि रॅम वगैरे एक प्रॉपरली आपल्याला रिक्वायरमेंट असतं। आता इथे आपण पाहतात की आपल्याला रिक्वायरमेंट असतं 2 मॉनिटर। आता 2 मॉनिटर कशासाठी, एक मॉनिटर आपण त्याचमध्ये आपले जे ॲप्लिकेशन्स वगैरे ते आपण रन करणार आणि दुसऱ्यामध्ये जे आता मी समोर लावलं आहे की आपल्याकडे एक मॉनिटर आहे जे मी समोर लावलं, त्याचमध्ये जे आपले कमेंट्स आहे व्ह्यूअर्सचे किंवा आपले जे स्टुडंट आहेत त्यांना आपलं काय रिप्लाय द्यायचं आहे ते आपण इझिली पाहू शकता आणि सांगू शकता। सर्वात मोठा की आपण या फ्रेममध्ये आहे हे पण आपण पाहू शकता इझी वेमध्ये, ते हे क्लिअर झालं असेल। आता आहे लास्ट वन लाइटिंग। आता लाइटिंग जी आहे याचमध्ये आपण फ्लिकर स्टँड लाईट घेऊ शकतं किंवा 2x2 ची LED लाईट असतं आणि ट्यूबलाईट पण असतं। ह्याप्रमाणे आपण ते ॲडजस्ट करू शकता, आपले जे क्लासरूम आहे सेटअप आहे त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकता। आता जे महत्त्वाचं आहे डिजिटल बोर्ड। आता डिजिटल बोर्ड हे जे आपण पाहत आहात समोरच, हा बेंचमार्कचा 4K डिजिटल बोर्ड आहे। याचमध्ये आपल्याकडे अँड्रॉइड आणि विंडोज दोघं सपोर्ट करतात, इझी आपण यूज करू शकता। आता याचमध्ये जे आपल्याला भेटतं साईज 65, 75, 86 आणि 98 या साईजमध्ये आपल्याकडे भेटतं। बट आज जे महत्त्वाचं आहे आपण काय पाहणार आहे की
एक स्टँडर्ड साईज कोणती असतं आणि आपल्याला का घ्यायचं. आता आपण जे पाहणार आहे ते पाहणार आपण 75 इंचेस. का 75 इंचेस? बिकॉज हे जे आपण पाहतात हा 75 इंचेस आहे. यासमध्ये जे साईज भेटतं आपल्याला ते 5.8 फीट लेंथ आणि 3.5 फीट विड्थ आपल्याला भेटतं. म्हणजे आपण इथेच पाहू शकतो की जर मी इथे उभा आहे आणि एवढा स्पेस आपल्याकडे आहे की जिथे आपण एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे एक प्रॉपर स्पेस आपल्याला भेटतं. आपण मॅथ्स शिकवत आहे, फिजिक्स, केमिस्ट्री जे काय आपण लेक्चर घेत आहे, PDF, PPT ओपन जे काय केलं आपल्याला म्हणजे फ्रेम्स बाहेर जायचं आहे आपल्याला काही गरज पडणार नाही. म्हणजे आपण इथेच उभा होऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन इझी शिकवू शकता मुलांना. आता यासमध्ये पण जे आपल्याला भेटतं ते 8 128 GB रोम, अँड्रॉइड 13, 14 दोघा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचमध्ये आपण. आणि आता जे नवीन आलं आहे त्याचमध्ये आपण विचार करू शकता की त्याचमध्ये EDLA सर्टिफाईड पण आपण. आता त्याचमध्ये आपल्याकडे पण बरंच बेंचमार्कमध्ये बरंच ब्रँड्स आहे, मॉडेल्स आहे, जसं की आपल्याकडे गॅलेक्सी आहे, मॅक्स प्रो आहे, दॅन अल्फा आहे आणि जे लेटेस्ट आपली आली आहे बेंचमार्क सिग्मा AI 7 प्रो आली आहे. ते पण आपल्याकडे 75 इंचेसमध्ये अवेलेबल आहे. ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपले जे आहे त्याचमध्ये आपण पाहू शकता. आता इथे 75 याचमध्ये जे आपल्याला भेटतं IPS डिस्प्ले भेटतं. याचमध्ये आपल्याला IPS डिस्प्ले भेटतं की आपण इझिली ॲक्सेस करू शकतो, आपण इझिली पाहू शकतो जे काय आपण रायटिंग करत आहे किंवा जे काय आपण पाहत आहात. आणि जे फीचर्स तुम्ही पाहतात इथे आपण पाहू शकता की म्हणजे तिघ ठिकाणी आपल्याला फीचर्स मेनू जे आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपल्याला लेफ्ट असू द्या, लेफ्ट राईट सेंटरमध्ये कुठे पण असू द्या ते आपल्याला दिसतं. त्यानंतर आपल्याला नोट प्रो भेटतं. या नोट प्रोमध्ये आपण पाहू शकता की जे आपल्याकडे आहे टूल्स त्याचमध्ये एक वेगळा टूल्स आपल्याला भेटतं. म्हणजे आपण मोरमध्ये पाहू शकता इथे सिम्युलेशन्स भेटतं, त्यानंतर जिओजेब्रा, सर्च किंवा आपण प्लॅनेट पाहिजे प्लॅनेट, सिम्बॉल्स, पिरियोडिक टेबल्स हे सगळं आपण याचमध्ये पाहू शकता. म्हणजे एक प्रॉपर टीचिंग वेसाठी आपण याला यूज करू शकता. जर आपण मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्या इनबिल्ट प्रॅक्टिकल आपण याचमध्ये आपण देत आहेत. आता आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये जाऊन काय प्रॅक्टिस करायची काही गरज नाही, आपण इथेच डायरेक्टली प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे हे जे 75 इंचेस आहे हे कोणताही क्लास असू द्या, ऑफलाईन असू द्या किंवा आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन हायब्रिड मोडमध्ये पण आहे, तर आपण जे आहे 75 सोबत इझी ॲक्सेस करू शकता. अजून जे महत्त्वाचं आज आपल्याकडे 40 मुलं आहे, 50 मुलं आहे, ते वाढतील आपल्याकडे. म्हणजे 60 होणार, 70 होणार, 80 होणार, त्यापर्यंत आपण इझिली ॲक्सेस करू शकतं याच बोर्डवर. म्हणजे आपल्याला काय डबल इन्व्हेस्टमेंट करण्याची काही गरज पडणार नाही. आणि हे जे आहे हे पूर्ण मॅटॅलिक बॉडी असतं. याचमध्ये आपण लॅपटॉप जे आहे आपले मोबाईल किंवा टच केबल, HDMI केबल सगळं आपल्याला आतमध्ये भेटतं. इझिली प्रॉपरली ॲक्सेस करू शकतं. आणि ज्याची जे लाईफ असतं ते डिपेंड करतं की आपण किती यूज करता. म्हणजे 50 ते 60 हजार तास आपण याला यूज करू शकतं. जर आपण प्लॅन केला की दिवसमध्ये आपण 5 ते 10 तास पण आपण यूज करत आहात, म्हणजे आपण 12 ते 15 साल इझिली यूज करू शकतो. याची जे लाईफ आहे ते 15 इयर्ससाठी आपल्याकडे लाईफ भेटतं की जे आपण ज्याप्रमाणे आपण यूज करणार त्याप्रमाणे याची क्वालिटी आहे. आणि जे डिस्प्ले पाहतात आपण, हे जे डिस्प्लेच आहे याचमध्ये आपल्याला 450 निट्स भेटतं. म्हणजे जे ब्राईटनेस आहे ते एकदम चांगली भेटतं आपल्याला. ते हे जे आहे पूर्णपणे आपण इझी यूज करू शकतं. आणि याचमध्ये अँड्रॉइड आणि विंडोज दोघं आपल्याला भेटतं. इथे आपण पाहू शकता की आपण OPS लावला आणि ते स्विच करून जातात. आपण इथे इझिली स्विच होऊन जातात PC मध्ये. म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याला अँड्रॉइड भेटतं, त्यानंतर आपण PCवर OPS लावून आपण कन्वर्ट करू शकतो. हेच व्हिडिओमध्ये आपण क्लिअर झालं असेल की 75 का इम्पॉर्टंट आहे डिजिटल बोर्ड आणि त्याचमध्ये आपण कसा एक आपली क्लासला चांगली वेव देऊ शकता आपण. आता हे जे आपण प्लॅन करत आहात की आपल्याला डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे, तर मी एकदा रिक्वेस्ट करेन की तुम्ही जेवढे ब्रांच आहे, जिथे आपली ब्रांच आहे तिथे एकदा तुम्ही स्वतः या, डेमो घ्या, त्यानंतर आपला एक डिसिजन घ्या की ज्यामध्ये आपल्याला पाहिजे की आपण जी कंपनी सिलेक्ट करतात त्या सपोर्ट कशी आहे, त्यानंतर त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याचमध्ये आपल्याला प्रॉपरली
सपोर्ट वगैरे भेटणार की नाही हे सगळं पाहून आपण एक डिसिजन घेऊ शकता. आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल. यामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही जर इंटरेस्टेड असेल किंवा आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर आपण महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे, आपली ब्रांच आहे, इथे आपण येऊ शकता किंवा आपण कुठे पण असू द्या, कोणत्याही ठिकाणी द्या, आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण इन्क्वायरी करू शकता. अजून काही डाऊट असेल किंवा क्वेरीज असेल ते आपण कमेंट पण करू शकता. जर व्हिडिओ चांगली वाटली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असाच इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.